नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी अशी आहे की ₹21 लाडक्या बहिणींच्या खात्यात, म्हणजेच मे हप्त्याचा जमा ज्यांचं मे हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. ज्यांनी ई-के-वाय-सी जरी केली नसेल तरी त्यांना पैसे मिळणार का, हा संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. तर ई-के-वाय-सी नसले तरी पैसे मिळणार का आणि ₹21 खात्यात आलेत का, मे महिन्याचा हप्ता, संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना आजपासून हप्ता जे आहे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता काही जणांच्या खात्यात पडलेला आहे तर काही जणांच्या खात्यात पडलेला नाही. म्हणजेच काही जणांना ₹21 रक्कम, म्हणजेच 1500हून ₹21 जे सरकारनं वाढवलेलं आहे, तर काही जणाला 1500चाच लाभ मिळालेला आहे. तर जर कोण असतील 2100चा लाभ मिळणारे पात्र महिला, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट्स. अपात्र असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला पण ₹21चा लाभ जे आहे मिळणार आहे. तर त्यासाठी संपूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आताची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडक्या बहीण योजना म्हणजेच आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ₹21 खात्यात आलेले आहेत. तुमच्या पण खात्यात ₹21 आलेत का, कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. सरकारचा मोठा निर्णय, जर ई-के-वाय-सी नसेल तरी पैसे मिळणार का, तर सरकारनं स्पष्ट सांगलेले आहे की ई-के-वाय-सी नसेल तर जे आहे तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. आणि ई-के-वाय-सी न केल्यासाठी त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. तुम्ही काही कारणामुळे तुमची ई-के-वाय-सी न केल्यामुळे तुम्हाला पैशाचा लाभ म्हणजेच हप्ता जे आहे मिळत नव्हता, आता तुम्हाला घाबरायचं नाही, कारण तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी अशी आहे की ई-के-वाय-सीची तारीख वाढलेली आहे. तर लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सी नसली तरी पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे ई-के-वाय-सी जी आहे लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. आणि ही योजना जी आहे कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं वेळ न लावता लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-के-वाय-सी जे आहे कंप्लीट करून घ्या. तर ₹21 कोण्या महिलांना येणार आहेत, कोण असतील पात्र, कोण असतील अपात्र, हा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर ₹21 जे आहे फक्त म्हणजेच ई-के-वाय-सी किंवा डी-बी-टी ॲक्टिव्ह असेल त्याच व्यक्तींना, म्हणजेच त्याच महिलांना जे आहे ₹21चा लाभ मिळणार आहे. अन्यथा हा लाभ मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला ₹21चा हा जर लाभ मिळवायचा असेल, लवकरात लवकर ई-के-वाय-सी, डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे का तपासा, अन्यथा हा लाभ बंद होऊ शकतो. बँक खात्यात पैसे जमा झाले का, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ₹21 खात्यात जमा झाले. मे महिन्याचा हप्ता जे आहे ₹21 देण्यात आलेला आहे. त्याची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की ₹21 जे आहे खात्यात आलेले आहेत. लवकरात लवकर जाऊन बँक खात्यात तपासा. आपल्याला मेसेज आला का फोनवर बघू शकता. आपला मोबाईल जे आधार लिंकला, म्हणजेच मोबाईल जे आहे आधार लिंकला असेल तरच आपल्याला ₹21चा लाभ जे आहे मिळणार आहे. तर लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. आधार ॲक्टिव्ह आहे का बघा, डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे का तपासा. आणि हा लाभ जे आहे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे वेळ न लावता लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सीची तारीख वाढलेली आहे, अन्यथा हा लाभ तुम्हाला जे आहे बंद होऊ शकतो. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही माहिती इतर महिलांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा जे आहे फायदा होऊ शकतो, म्हणजे सर्वांना लाभ मिळू शकतो. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.